नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण तिसरी माळ देवी चंद्रघंटाची पूजा करतो. वैवाहिक जीवनातील समस्या दूर व्हाव्यात म्हणून देवी चंद्रघंटाची उपासना करायची असते. तर त्याविषयी आपण त्यांच्या कथेची माहिती घेणार आहोत. याआधीही चॅनलवर नवरात्री विशेष बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा, तसेच लाईक व शेअर करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आश्विन शुद्ध तृतीया म्हणजेच घटाची तिसरी माळ हा दिवस देवी चंद्रघंटा या नावाने साधना केली जाते. चंद्रघंटा हे देवीचे स्वरूप अतिशय शांत, चंद्रासारखे सुंदर व शीतल प्रकाश देणारे व घंटेसारखा सुमधुर आवाज ऐकू येणारे आहे. पण जेव्हा भक्तांवर संकट येते तेव्हा हाच घंटानाद मोठा होतो व शक्ती भक्तांचे संकटापासून रक्षण करते. या शक्तीच्या आराधनेने साधकांना शांतता मिळते, जी कांतिमान करते व आवाजात मधुरता येते. सिंहासारखा पराक्रम आणि निर्भयता येते. जेव्हा महिषासूर राक्षस उन्मत्त झाला व त्याने स्वर्गावर विजय मिळवून देवतांना तिथून हाकलवून लावले, तेव्हा सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश यांकडे गेले व महिषासुराचा अत्याचार कथन केला. तेव्हा त्रिदेवांच्या रागातून जे तेज बाहेर पडले, त्यातून जी शक्ती प्रकट झाली ती ही चंद्रघंटा. बाकीच्या देवांचे पण तेज हिच्यात सामावले. या देवीला शंकराने त्रिशूल, विष्णूने सुदर्शन चक्र, ब्रह्माने कमळ, कमंडलू व अक्षय जपमाळ, इंद्राने खडक व घंटा, सूर्याने तलवार व सिंह वाहन व बाकीच्या देवांनी सुद्धा आयुधे व शुभेच्छा दिल्या. व या सर्वांमुळे या अद्वितीय तेजाच्या देवीला, जिच्या मस्तकाच्या पाठीमागे चंद्राच्या प्रकाशासारखे तेज आहे, जे घंटेच्या आकाराप्रमाणे दिसते, म्हणूनही तिला चंद्रघंटा म्हणतात. ही देवी युद्धासाठी सज्ज झाली. तिच्या उजव्या हातात अनुक्रमे खडक, गदा, त्रिशूल, चापशर, सुदर्शन चक्र आहेत. डाव्या हातामध्ये पद्म, कमंडलू, अक्षय जपमाला व पुष्पमाला आहे. वरदहस्त आहे. या चंद्रघंटा देवीला पाहूनच महिषासूर व इतर राक्षसाचा थरकाप उडाला व त्यांच्या राक्षसी वृत्तीचा विनाश चालू झाला. अशी ही चंद्रघंटा देवी अतिशय लावण्यवती, सुवर्णकांती, केशरी वस्त्र परिधान केलेली तेजस्वी देवी, जिची आराधना मणिपूर चक्र, जे आपल्या शरीरात नाभीच्या पाठीमागे असते, तिथे केली जाते. नाभी हिऱ्यासारखी चमकायला लागली असता ऐश्वर्य विजय प्राप्त होतोच, पण दिव्य सुगंधाचा अनुभव येतो. वेगवेगळे दिव्य ध्वनी जसे शंख, घंटानाद ऐकू येतात. 10 हात असल्यामुळे या देवीला दशभुजासुद्धा म्हटले जाते. धर्माचे रक्षण व अंधकार दूर करण्यासाठी ही देवी प्रकट झाली. त्यामुळे या शक्तीमुळे आपल्यामधील अहंकार व षटरिपूंचा विनाश होतो व साधकांमध्ये समत्व येऊन मनावर नियंत्रण राहते. संसारात राहूनही आसक्ती नष्ट होते व त्यामुळे विरागी होता येते. निर्भयता व विनम्रता येते. आत्मविश्वास वाढतो व वैवाहिक जीवनातील समस्या सुटतात. मणिपूर चक्राच्या जागी या शक्तीची साधना केली की ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये अंतर्मुखी होतात व साधकाची आत्मोन्नती होते. या देवीचे तत्व अग्नितत्व आहे. ती अंधकाराचा नाश करते व जीवन प्रकाशमान करते. चंद्रघंटा या देवीची आराधना अगदी सोप्या बीजमंत्रानेही करता येते. तो बीजमंत्र म्हणजे ओम देवी चंद्रघंटाय नमः. या देवी सर्वभूतेषु चंद्रघंटा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या मंत्राने आपण त्यांची आराधना करू शकतो. या मंत्राने आराधना करायची असते. तर ही अशी माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा, त्यामुळे इतरांना ही माहिती मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. जय माता दी.